देशाच्या अर्थसंकल्पाबाबत नुकताच केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केला। हा अर्थसंकल्प देशाचा असताना महाराष्ट्र राज्य हे या देशात नाही का असा प्रश्न जनतेला पडला असून अर्थसंकल्पात राज्यासाठी जाहिरातबाजीत विविध योजना आहेत। आपल्या महाराष्ट्रासाठी काही ठोस सोड आपण इतर राज्याप्रमाणे थोडेफार फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून काही दिले असते तर समाधान मानले असते, परंतु महाराष्ट्राबद्दल द्वेष भावना केंद्र सरकारच्या मनात आहे असं वाटायला लागलं। कारण एनडीए सरकारला लोकसभेत महाराष्ट्राने चपराक दिली म्हणून महाराष्ट्राबद्दल सूड उगवला गेला का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे। अशी प्रवृत्ती भाजपची आहे का? जर आंध्र प्रदेश बिहार या राज्यांना भरभरून दिलं तर महाराष्ट्र द्रोह का करतात? परंतु भाजप सरकारने हे लक्षात ठेवावे, महाराष्ट्रातील जनता दूधखुडी नाही, आपल्यावर झालेला अन्याय विसरणार नाही। कारण महाराष्ट्राची भूमी ही श्री छत्रपती शिवरायांची भूमी आहे। येथील प्रत्येक नागरिक स्वाभिमानी आहे। आम्ही आमच्या मनातील रोष व भावना या जनतेपर्यंत आमच्या पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलनाद्वारे पोहोचवण्याचे काम करण्यात येईल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय असो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्र एकच गोल, महाराष्ट्र रोज, महाराष्ट्र रोज, अर्थसंकल्पाचा एकच गोल, महाराष्ट्र रोज, महाराष्ट्र रोज, अर्थ गोल, महाराष्ट्र रोज, महाराष्ट्र रोज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय असो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय असो। मोदी सरकारचा हाय हाय, मोदी सरकारचा हाय हाय, मोदी सरकारचा हाय हाय। या सरकारचं करायचं काय आणि लोक वोट माग असो, धिक्कार असो, महाराष्ट्र विरोधी सरकारचा असो, धिक्कार असो। पवार तुम्हारे साथ है, पवार साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरकारचा महाराष्ट्र विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुप्रिया साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो। अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट 2 दिवसापूर्वी आपल्या भारत देशामध्ये जो केंद्र शासनाने अर्थसंकल्प सादर केला, त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा द्वेष केलेला दिसतोय। कारण आज महाराष्ट्रामध्ये तशी भावना तयार झाली, कारण ह्या सरकारने ज्यावेळेस अर्थसंकल्प जाहीर केला त्यावेळेस पूर्ण देशाचा अर्थसंकल्प असतो आणि कुठेही भेदभाव न करता तो अर्थसंकल्प साजरा करायचा असतो आणि प्रत्येक राज्याला ज्याचा हिस्सा द्यायचा असतो। परंतु केवळ लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने ह्या सरकारबद्दल थोडा रोष व्यक्त केला आणि त्यांना येथे बहुमत न मिळाल्यामुळे त्यांची मानसिकता खचली गेली असं म्हणायला काही हरकत नाही। कारण इथलं जे सरकार आहे हे सरकारसुद्धा त्यांचंच आहे, परंतु या सरकारच्या ज्या घोषणाबाजी चालू आहे आणि खूप मोठमोठे आमिष दाखवलं जात आहे। आता त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत, तर आमचा इतकाच प्रश्न आहे की हे सरकार जर इतक्या घोषणा करतं आहे, इतके प्रलोभन दाखवतं आहे, तर ह्या सरकारला पैसा देणार कोण आहे आणि कुठून आणणार आहे? म्हणजे एक तर हे महाराष्ट्र सरकार ह्या राज्याच्या लोकांची दिशाभूल करतं आहे। नितीन निवृत्ती मोहिते, मी देवळाली विधानसभाचा इच्छुक उमेदवार म्हणून आणि या जिल्ह्याचा सरचिटणीस या नात्याने आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित झालो आहे। कारण की नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये या महाराष्ट्र राज्याला या शासनाने कुठली अशी भरीव रक्कम दिलेली नाही किंवा ज्या योजना आहे त्या फक्त पाठीवरतीच किंवा याच्यावरतीच आहे। त्या अनुषंगाने आणि त्यांना विरोध करायच्या उद्देशाने या सरकारचा धिक्कार असो, कारण या अर्थसंकल्पाचा सुद्धा धिक्कार करण्यासाठी आम्ही सर्व महिला पदाधिकारी, माझ्या महिला भगिनी, माझे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही जिल्हाध्यक्षांना निवेदन देऊन या सरकारचा धिक्कार करीत आहोत आणि या अर्थसंकल्पाचा देखील या ठिकाणी निषेध करत आहोत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।